आले बघा आता आमचे गहू आणि मी थोडेसे घरातली साफसफाई केली तर थोडासा कचरा पण झालेला अंगावरती तुम्हाला दाखवते आता. बापरे दम लागला आलाय हा आता भाई कस काय. हाय नमस्कार सर्वांना. तर आज संध्याकाळचे वाजले 6 आणि आज आहे 20 मार्च आणि आज माझ्या आशूचा आज बर्थडे आहे. तर आज आशूच्या बर्थडेच्या निमित्तानं मस्त समोसा करत आहे आणि मस्त बटाटे ते शिजून घेतलेली मैदा भिजून घेतलेला आहे आणि तिथे मस्त आजच्या 7 आणि स्वतः खिचडी करत आहे. तर मस्त असं बेत आहे तरी आशू पकड आण ग. तर आता इथे ना हर्षूचा बर्थडे होता 20 मार्च आणि ते हर्षूचे पप्पा आहे ना 3च्या ड्युटीला गेले म्हणजे सेकंड शिफ्टला गेले आणि केक आणायलाही कोणी घरी नव्हतं. त्याच्यामुळे म्हटलं चला आज काहीतरी नवीन जेवणासोबत काहीतरी करू. तर ना मस्त असे बटाटा समोसा केले होता आणि त्यानंतर ना दिदी छान अशी चुलीवरतीच खिचडी करत होती ना. माझा गॅस संपल्यामुळे इतका प्रॉब्लेम येतो आहे ना. आणि इथे मस्त आता समोसे करून घेते मी पटपट आणि तुम्हाला मी 1-2 छोटीशी क्लिप दाखवली. तर आशीषच्या पप्पाने गव्हाच्या गोण्या आज पाठीवर आणल्या होत्या. तर फायनली आमचा गहू ना 6व्या दिवशी मिशन आली आणि ते पण संध्याकाळचे 6 वाजल्यापासून त्या मिशनवाल्याच्या मागं होते. तर संध्याकाळचे रात्रीचे 10 वाजले होते तेव्हा आमचा गहू काढला. इतकी घाई गडबड झाली आणि त्याच्यात त्यांना आशीष पप्पाने एवढी दव केली ना तर त्यांच्या कंबरला लाचका बसला आणि तरी पण त्यांना गव्हाच्या गोण्या खाली ट्रॅक्टरमधून घरामध्ये आणणंच पडलं एकट्याला. तर करणं सोपं असतं बोलणं सोपं असतं करणं अवघड असतं असं त्यांची हे झाली होती. तब्येत इतकी भयान झाली होती आणि ते 7 गोण्या आणूस तरच दम भरली होती आणि त्यानंतर ते ड्युटीला गेली. आणि आज संध्याकाळी मस्त आम्ही समोसा करायला घेतलेला आहे. तरी बघा मस्त आता समोसे करायचे. हर्षूच्या बड्डेला तिला असं वाटलं नाही पाहिजे की बड्डेला काहीच मम्मीने घरी केलंच नाही म्हणून त्या बड्डेच्या निमित्त छान असे समोसे केलेले आहे. तर चला मग आता आमच्या मागे ना 2 दिवस कार्यक्रम आहे. तर माझ्या मम्मीकडे म्हणजे माझ्या माहेरी जाणार आहे मी उद्या सकाळी. तर मस्त व्हिडिओ येतील तुम्हाला 2-3 दिवस. तर नक्कीच व्हिडिओ बघा. चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट्स नक्कीच करा. आणि मला तर एवढं सपोर्टची गरज आहे ना तुमच्या. तर प्लीज करून माझ्या चॅनलला सपोर्ट करा. तरी बघा आता इथे समोसे झालेले आहे. तर भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि आता मस्त आता आम्ही घरामध्ये आलो होतो आणि मस्त तर समोश्यावर ताव मारतोय. गरमागरम समोसा खायला एवढे भारी होते. खायला पण इतके छान झाले होते ना जसे की हॉटेलमध्ये जसे भेटतात ना सेम तेच झाले होते. तरी बघा माझी बर्थडे गर्ल आणि ते दादू छान असं एन्जॉय घेतो आहे. टी व्ही बघता मस्त खुर्चीवर बसून खातो आहे. आणि जे ताट आहे ना तर ते मैद्याचं आहे. तर चला आता मी पण खाते आणि मस्त आता एन्जॉय करते. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. सर्वांना गुड नाईट.